शाहूवाडी तालुक्याला या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला व्याघ्र प्रकल्प जोडून आहे. याबाबत भाऊंनी अतिशय तारांकित असा प्रश्न केला होता. या संदर्भात भाऊ एकच प्रश्न असा आहे की या दोन्ही तालुक्यांना खूप असा त्रास व्हायला लागला त्या व्याघ्र प्रकल्पाच्या ह्याच्या बाबतीमध्ये. ठोस अशी उपाययोजना तारेचं कंपाऊंड असं किंवा येतं असू दे, मानवी त्यामध्ये हल्ला झाल्यावर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, वन्य प्राण्यांच्या बाबतीत घडलेल्या आहे. अजून तुमच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न उपस्थित केला आहे, पण अजूनही काय करायला लागतं आणि काय करायला पाहिजे यासाठी शेतकरी त्रस्त आहे. आता एक आहे की हा 1165 किलोमीटरचा आपला हा सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प आहे. हा व्याघ्र प्रकल्प काय आत्ता मंजूर झालेला नाही, तर 1985 साली अभयारण्याची पहिली अधिसूचना डिक्लेअर झाली आणि डिक्लेअर झाल्यानंतर मग परत 317 किलोमीटरचा आपला असणारं पहिलं अभयारण्य होतं. त्यामध्ये परत हे सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प अगदी आपल्या वासोट्यापासून सुरू होतो तो शेवट विशाळगडच्या पायथ्यापर्यंत आपला तो सगळा परिसर आहे. आणि ह्या परिसरामध्ये आत्ता व्याघ्र प्रकल्पाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर जो कोर झोनच्या खालचा बफर झोन आहे तिथल्या असणाऱ्या क्षेत्रामधल्या लोकांना प्रचंड मोठ्या पद्धतीनं वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव आहे का, तर आहे. म्हणजे आज गव्यांचा प्रादुर्भाव आहे, रानडुकरांचा आहे, माकडंसुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं तिथं त्याची पैदास पण झालेली आहे आणि बिबट्यांचंसुद्धा मोठ्या पद्धतीनं आता रेलचेल आहे. हे सोडून काही सरपटणारे प्राणीसुद्धा आहे. म्हणजे मी मधल्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस राजा दयानिधी इथले कलेक्टर होते त्यावेळेस त्यांना एक व्हिडिओ पाठवला होता की एक 20 फुटी अजगर आपल्या मंदूरच्या कॉलनीमध्ये तिथं सरपटताना काही लोकांनी बघितलं होतं. ती भयावह परिस्थिती होती आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करतो आहे की आपण VPT जे आहेत त्या चरी माराव्यात. चरी मारण्याच्या संदर्भातला कार्यक्रम सरकारनं हाती घेतला, पण सरकारनं हाती घेत असताना तो DPC प्रोग्राममध्ये आला आणि त्यामुळं एक 60-70 लाख रुपयेच त्याच्यावरती तोकडी तरतूद यायला लागली. आता खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ह्या वन्य प्राण्यांपासून जो प्रादुर्भाव होतो तो जो शेतकऱ्यांचा थांबवायचा असेल तर तुम्हाला मोठ्या पद्धतीचं चेनलिंग जाळी करायला लागणार आहे. आणि ती चेनलिंग जाळी जशी सागरेश्वरला तिथली हरणं बाहेर येऊ नयेत म्हणून केलेली आहे, तशी जर आपण मोठी जाळी केली तर त्यातनं खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. त्याचबरोबर आम्ही प्रयत्न असा केला आहे की निगेटिव्ह BDS आता आम्ही मान्य करून घेतलेलं आहे राज्य सरकारकडनं. त्यामुळे उद्या तुम्ही जरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये जर वन्य प्राण्यांना काही धुडगूस घातला तर तात्काळ पंचनामा झाल्या ज्या दिवशी पंचनामा होईल त्या दिवशी तुमच्या अकाउंटवरती जो काय असणारा मोबदला आहे तो मोबदला मिळणार. राजवीर हनुमंत पाटलांच्या संदर्भातलं सुद्धा तुम्ही उदाहरण बघितलं. एक छोटासा बालक होता, त्या बालकाच्यावरती नरभक्षक बिबट्यानं हल्ला केला. त्या बिबट्याला आपण ड्रोन सर्वेनं म्हणजे सॅटेलाईट सर्वेनं आपण ट्रॅक केला आणि ट्रॅक करून जिथं होता तिथं सापळा लावून त्याला पकडून आपण तिथनं पुढं अगदी बावधनला नेलं आणि बावधनवरनं आता वंताराला पाठवलेलं आहे. त्यामुळं आपला प्रयत्न आहे. पण विषय असा झालेला आहे की प्रजनन क्षमता बिबट्याची जास्त असल्यामुळं ती प्रजनन क्षमतेवरती पहिल्यांदा अंकुश घालायला पाहिजे आणि त्यासाठी पहिलं काम आम्ही केलं. परवा LAQ आमचा जो होता त्याच्या LAQमधले जे विषय होते त्यात प्रजनन क्षमता थांबवायची असेल तर त्याची असणारी नसबंदी व्हावी. ती नसबंदीची मान्यता राज्य सरकारनं पाठवून केंद्र सरकारकडनं मंजूर करून घेतली. 5 आत्ता प्रायोगिक तत्वावरती माद्यांवरती त्याची अंमलबजावणी होणार. दुसरं शेड्यूल 1मध्ये बिबटे आहे, तो शेड्यूल 2मध्ये घालायला पाहिजे. कारण का बिबट्या आपण शेड्यूल 1मध्ये कसा म्हणू शकतो, तो वन्य प्राणी नाही आहे. तो आता त्याचा अधिवास कुठं आहे, इथं उद्या तुम्हाला कुठल्या तरी गावातल्या अशा रस्त्यावरनं फिरताना सुद्धा जर बिबट्या बघायला लागला तर तो निश्चितपणे नागरी वस्तीचा आता प्राणी झालेला आहे. म्हणून शेड्यूल 2मध्ये झाला तर ह्यांनासुद्धा उद्या वाटलं बिबट्याला पकडायचं, जेरबंद करायचं आणि मारायचं आहे तर ती मोकळीक आहे. कारण का मनुष्याच्या असणाऱ्या जीवापेक्षा दुसरं महत्त्वाचं ह्या राज्यातल्या असणाऱ्या प्रशासनाला काही नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही हे सगळं ठरवलेलं आहे. या बाबतीत सरकारचं सुद्धा आज आमचे मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय वनमंत्री महोदय असतील, त्यांनी त्याच्या संदर्भातला फॉलोअप केलेला आहे. आणि त्याच्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला आज या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो, शाहूवाडीतील असणारे आमचे अनेक शेतकरी आज हे तुमच्यामार्फत बघत असतील, शिराळ्यातले बघत असतील, वाळव्यातले बघत असतील की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यामध्ये आता आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एक सुरक्षा यंत्रणा उभा करणार आहोत. 100 ते 125 आपण सुरक्षा रक्षक या पुढच्या काळामध्ये जसे पेंचमध्ये आहेत, मेळघाटमध्ये आहेत, तसे आपण तिथले स्थानिकच कसे त्यामध्ये अंतर्भूत होतील या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती घडली तर तात्काळ ते पोचतील आणि त्या असणाऱ्या आपल्या शेतकऱ्याला तिथं दिलासा देण्यासाठी त्यामध्ये त्यांना मदत करता येईल.
निश्चित तुम्हाला मी ग्वाही देतो की शाहूवाडी तालुक्यात सुद्धा मधल्या काळामध्ये गाव्याच्या हल्ल्यामध्ये एक आपला सहकारी गतप्राण झाला. शिराळ्यामध्ये सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक छोटासा बालक आपला गतप्राण झाला. त्यानंतर विष्णू पाटील वगैरे ही जी आमची मंदूरची काही सहकारी आहेत त्यांनासुद्धा गाव्याच्या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं गंभीर इजा झाली. अशोक सोनार नावाची माझी एक सहकारी आहेत त्यांनासुद्धा मधल्या काळामध्ये बिबट्याच्या गाव्याच्या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने त्रास सहन करायला लागलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत सरकारमधनं ठोस अशा पद्धतीची आपण कारवाई करत आहोत आणि मला खात्री आहे यापुढच्या काळात ते जे असणारं कुंपण असेल, वेगवेगळ्या अन्य ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा आपण देऊन शेतकऱ्यांचं असणारं जे शेतपीक आहे त्याचं कसे निगा राखता येईल ते बघू. ह्यापुढं जाऊन मी आजच सकाळी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटून आलेलो आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही जे तरूचं रोप लावतो, रोप आमचं जे असतं वावर असतं ते वावर जर खाल्लं तर आमच्या असणाऱ्या राहिलेल्या क्षेत्रावरती तेच तरू आम्ही त्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये लावतो आणि त्यातनं आम्ही उत्पन्न घेतो. तर मी त्यांना सांगितलं की आम्ही सरकारच्या पातळीवरती हा प्रयत्न करू. तरूच्या रोपाची जरी नासधूस झाली तर त्या पूर्ण तुझ्या असणाऱ्या तुमच्या क्षेत्राची नासधूस झाली असं समजून तुम्हाला मदत करण्याच्या संदर्भातला एक सरकारी आदेश काढता येतो का ते बघू. समजा ऊस असेल, मका असेल, तो पोटरी धरला नसेल, ऊससुद्धा जर समजा 3 महिन्याचा किंवा 4 महिन्याचा असणार, बालखंडीच्या अवस्थेतला असेल तर त्यालासुद्धा पक्व ऊसाची किंवा पक्व पिकाची दर्जा देऊन त्यासुद्धा असणाऱ्या शेतकऱ्याला निश्चितपणे भरपाई देण्याच्या संदर्भातलं आमचं नियोजन ह्या पुढच्या काळात असणार आहे. तसे मी प्रयत्न करतो आहे. याहून पुढं जाऊन मी प्रयत्न असा करतो आहे की 3(1) खाली आपला जो वन्य कायदा आहे त्यामध्ये 3(1) खाली आपण जर समजा आपल्यावरती हल्ला झाला तर आपण मृत्यू झाला तर 25 लाख रुपये देतो, गंभीर जखमी झाले तर 7 लाख रुपये देतो आणि किरकोळ जखमी झाले तर 5 लाख रुपये आपण देतो. त्याच पद्धतीनं जर समजा तुमचा ॲक्सिडेंट झाला, आता समजा आमचे इथं सहकारी आहेत ते समजा जर मोटरसायकलवरनं आता इथनं पुढं गेले आणि एक माकड अचानक आडवं आलं आणि ते अंगावर पडलं आणि त्यात जर समजा जर ते पडले आणखीन त्यांचा ब्रेन हॅमरेज झाला तर तो ॲक्सिडेंट गणायचा का हल्ला गणायचा? मग हल्ला आणि ॲक्सिडेंट हे एकच समजावेत आणि त्या असणारे जसं हल्ल्यामध्ये तुम्ही नुकसान भरपाई देता तसं ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा नुकसान भरपाई द्या. हा एक नियम आम्ही आता ह्या पुढच्या काळामध्ये या असणाऱ्या सरकारच्या वेगवेगळ्या नियमामध्ये जे बदल करायचे आहेत त्यामध्ये आम्ही त्याचासुद्धा अंतर्भाव करणार आहोत. त्रास होतो आहे मी मान्य करतो. शाहूवाडीतल्या आणि शहरातल्या लोकांना या असणाऱ्या वन्यजीवांचा खूप मोठ्या पद्धतीने त्रास होतो आहे, पण त्यातूनसुद्धा आपण निश्चितपणे मार्ग काढू आणि आमच्या जनतेला दिलासा देऊ अशा पद्धतीची मी इथं ग्वाही देतो. आणि आपल्या काही सूचना असतील, काही समजा आता आजसुद्धा मी वरती सर्व शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन होतं त्यालासुद्धा मी बसलो, जवळजवळ 2.5-3 तास बसलो होतो मी त्यांच्याबरोबर. सगळ्या गोष्टी त्यांच्या समजून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा विधिमंडळामध्ये जुलै महिन्यामध्ये मी एक LAQ लावणार आहे आणि त्यासुद्धा आमच्या असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या टप्प्याटप्प्याने कशा मार्गी लागतील या संदर्भात मी निश्चितपणे प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. धन्यवाद. भाऊंनी अत्यंत तारांकित असा प्रश्न, लक्ष वेधणारा प्रश्न, शाहूवाडी तालुका आणि शिराळा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडलेला होता. आमच्याशी त्यांनी यावेळी संवाद साधला. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हा अत्यंत महत्त्वाचा, तो मी मांडण्याचा प्रयत्नच करेन. BPNसाठी शिराळ्याहून रमेश डोंगरे.